केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं काल अर्जुन पुरस्काराची घोषणा केली, ज्यामध्ये देशभरात 17 जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातनं दिव्या देशमुख त्यासोबतच विदित गुजराती यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत बुद्धिबळपटू विदित गुजराती आहे, ज्याची देशात 5वी रँक आहे। त्यासोबतच मागील 12 वर्षापासून भारतीय संघाचं तो प्रतिनिधित्व करतोय। विदित, अर्जुन पुरस्कार मानाचा पुरस्कार काल केंद्र सरकारने जाहीर केला आणि त्यात तुला हा पुरस्कार जाहीर झालाय। हो, मला नक्की आनंद झाला हे बघून। आणि आय थिंक जो पब्लिकला एक परसेप्शन असतो ते सगळे स्पोर्ट्स फॉलो करू शकत नाही, आणि तेव्हा ते जे बघतात की ओके हा पर्सनला स्पोर्ट्समध्ये अर्जुन अवॉर्ड मिळाला आहे, तर दे नो की इट्स अन अकम्प्लिश्ड पर्सन, एक क्रेडिबिलिटी मिळते। आणि पर्सनल लेवलवर मला असं वाटतं की आम्ही एवढ्या वर्षापासून जे वर्क करतोय, अचिव्हमेंट्स करतोय, तर त्याला एक एक्नॉलेजमेंट आणि अप्रिसिएशन मिळतं गव्हर्नमेंटकडून, तर ते बघून मला नक्कीच आनंद झाला। मग आधी म्हटलं की 12 वर्षापासून तू भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करतोय। बुद्धिबळपटू म्हणून तुला काय वाटतं, ज्या प्रकारे अशा प्रकारे पुरस्कार मिळतो, जसं तू म्हटलं की एक अकम्प्लिश्ड म्हणून हा पुरस्कार पाहिला जातो, तर या सगळ्याकडे तू कसं बघतो आणि आतापर्यंतची मेहनत? हो, मी सुरू केलं होतं तेव्हा माझं वय 6 होतं, असं विचार करून तर नव्हतं सुरू केलं। आणि मला तर असं वाटतं की ॲज अ स्पोर्ट आय थिंक चेसला हेल्प होईल याची, कारण की खूप सारे मुलं असतील ते बघतील आणि त्यांना वाटतं की ओ आता मला पण हे पुरस्कार पाहिजे आहे, असं त्यांना एक प्रेरणा मिळते। आणि हो, खूप वर्षांची मेहनत होती आणि हां, अजूनही करतच राहील मी पुढे पण। आईबाबांची मुलाखत घेतली, ते म्हणत होते की ते दोघंही मला वाटतं डॉक्टर आहेत। अगदी तू त्यांच्या क्लिनिकमध्ये असायचास आणि तेव्हा चेसची गोडी तुला लागली। कधीपासनं तू म्हणतो की 6 वर्षापासून सुरुवात केली, मात्र कशा प्रकारे गोडी वाढत गेली आणि मग थेट भारतीय संघात? सो ॲक्च्युली ॲज अ हॉबी सुरू झालं होतं, कारण की माझे बाबा माझ्यासोबत चेस खेळायचे, मी खूप मस्तीखोर होतो, तर त्यांना असं होतं की कुठल्या तरी एक गेममध्ये एंगेज करायला पाहिजे, सो मिनिंगफुल ॲक्टिव्हिटी होईल। तर मी बरेच स्पोर्ट्स खेळायचो, क्रिकेट पण आणि बाकी पण जे सगळे लहान मुलं खेळतात। बट जेव्हा मी क्लबला गेलो होतो जॉईन करायला, त्यावेळी ते म्हटले की क्रिकेटसाठी हा थोडा लहान आहे, सीझन बॉलने खेळतायला लागेल। क्रिकेट खेळायचं हो, आणि तर ते म्हटले दोन ऑप्शन आहेत, बॅडमिंटन आणि चेस। तर मी चेस निवडला, कारण की मी घरी खेळायचो बाबांसोबत आणि मला असं होतं मी हारायचो, तर मला जिंकायचं होतं, तर त्याच्यामुळे मी सुरुवात केली आणि मग मला त्याच्यात खूप रुची आली त्या गेममध्ये। खूपच इंटरेस्टिंग गेम आहे। आता मी 25 वर्षाच्या वर खेळले, अजूनही मिस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये, रोज नवीन काहीतरी शिकायला मिळतं आणि मला हारायला अजिबात आवडत नाही। तर त्याच्यामुळे मी अजून मेहनत करत गेलो आणि त्याचं फळ मिळालं। आणि माझी नाही, आय थिंक पूर्ण फॅमिलीची खूप मेहनत होती याच्यामागे, आणि खूप सारे कोचेस त्यांनी पण खूप मेंटॉरिंग केलं, तर त्यामुळे मी इकडे येऊ शकलो। अनेक तू स्पर्धा जिंकल्या आहेत, आता अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर जबाबदारी वाढली आहे आणि वय तसं फार नाही आहे तुझं, त्याच्यामुळे तू जरी 25 वर्षापासून खेळत राहिला तरी अजून तुला मोठं करिअर आहे, तर ही जबाबदारी वाढली आहे? हो, जबाबदारी वाढली असणार, पण त्याच्यापेक्षा जास्त मला मोटिवेशन जास्त मिळालं, कारण की समजा तुम्ही खेळतायत, जिंकतायत, पण कोणी ॲक्नॉलेजच नाही केलं त्याला, और अप्रिशिएटच नाही केलं, तर असं मग एक पॉईंटला वाटतं की डज इट मेक सेन्स टू डू दिस, एस्पेशली बाकी जे स्पोर्ट्स पण आहेत ते पण सिमिलर लेवल्सवर खेळतात आणि तिकडे होते, तर असं वाटायचं। पण आय थिंक त्याच्यापेक्षा जास्त एक मोटिवेशन मिळालं आहे। रिस्पॉन्सिबिलिटी तर लाईफटाईमच असणार आहे। स्वप्न आहे? जास्त मी नाही करत, मला झोप नाही येत नीट, सो एवढे स्वप्न नाही बघत। काही काही गोल्स आहेत शॉर्ट टर्म। आता फॉर एक्झाम्पल दुसरी ऑलिम्पियाड येते 2026ची, ती सप्टेंबरमध्ये आहे 1 महिन्यात, तर आता मी शॉर्ट टर्म त्याचाच विचार करतो आहे आणि पुढचे एक टुर्नामेंट जसे येतील ते खेळत जाईल। महाराष्ट्रातले अनेक बुद्धिबळपटू विविध स्पर्धांमध्ये जातात, सहभागी होत असतात, अनेकांना यामध्ये करिअर करायचं किंवा या स्पर्धांमध्ये यायचं आहे, त्याच्यासाठी काय सांगशील हा शेवटचा? आय थिंक स्पोर्ट्स किंवा चेस तुम्ही समजा निवडतायत तर तुमची त्याच्यात रुची पाहिजे। तुम्ही जबरदस्ती याच्यामध्ये करिअर फोर्स नाही करू शकत, कारण की खूप मेहनत लागते आणि रिझल्ट्स तुम्हाला इमिजिएट नाही मिळत, वर्षांनी मिळतात। तर तुम्हाला एक लाँग टर्म गेम खेळण्याची कॅपॅसिटी पाहिजे आणि आधी खूप इन्व्हेस्टमेंट आहे आणि रिवॉर्ड्स नंतर, इट्स लाईक अ लाँग टर्म इन्व्हेस्टिंग। आणि तर पण त्याच्यात कसं तुमची रुची असेल ना, तुम्ही नॅचरली अट्रॅक्ट होणार, जास्त टाईम स्पेंड करणार, तर बाकी प्लेयर्सवरती तुम्हाला एक ॲडव्हान्टेज राहील।
पण रोज समजा तुम्हाला वाटतं यार मी काय करतोय तर अवघड आहे. बट समजा इंटरेस्ट आहे तर देर इज नथिंग बेटर देन दिस, कारण की शेवटी तुम्ही गेम खेळतात तर त्याचा एक आनंद वेगळाच असतो आणि याच्यात फीडबॅक लगेच मिळतो. तुम्ही अभ्यास केला, तुम्हाला 7-8 वर्षानंतर कळतं की माझी प्रॅक्टिस कशी राहील किंवा मला जॉब कसा मिळेल. इकडे आज शिकले तुम्ही उद्या अप्लाय करू शकता. तर खूप खूप अभिनंदन तुझं आणि पुन्हा एकदा शुभेच्छा तुला. तर हा होता विदित गुजराती. अर्जुन पुरस्कार त्याला जाहीर झालेला आहे आणि महाराष्ट्रातल्या बुद्धिबळपटूंना सुद्धा त्यांनी त्याचा अनुभव सांगितला आणि कशा प्रकारे पुढे जायचं हे सुद्धा सांगितलं. कॅमेरामॅन अक्षय करमाडेसह मी वेदांत नेप, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.